छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहे ते. ते काहीतरी त्यांनी बनवलंय, संपल्यानंतर ते बनवलं वाटतं. नाही म्हणाले जवळ 100 गोळे आहेत. ये 245 आहेत. 245 गोळे. खांब टाका आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघा खांब टाका. हे इथून असं वरती चढून हा रॅश चढल्यावरती इकडे फॉरेस्टची जागा हे म्हणजे पोरं चढलेत. इकडे बघा रे रॅच इकडे बघ. येस गुड मॉर्निंग, जय शिवराय. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे आयोजित वसई वारी गड किल्ल्यांची मध्ये आम्ही आता आलोय पालघरमध्ये आणि पालघरच्या गड किल्ल्यांची आज आम्ही वारी करणार आहोत. सर्वप्रथम सकाळी आम्ही गड करणार आहे तो किल्ले गंभीरगड करणार आहोत. गंभीरगडासाठी तुम्हाला यायचं असेल तर आम्ही आता वसईवरून आलो. वसईवरून चारोटी नाक्याच्या इथून याचं बेस विलेज पाटीलपाडा आहे. पाटीलपाड्याच्या इथून आलं की या बेस कॅम्पवरून आपण मग गड चढायला सुरुवात करतो. चला तर सुरुवात करूया आपल्या गंभीरगडाला. समोर दिसतोय तो गंभीरगड आणि जवळजवळ 2 ते 3 तास गंभीरगडाला चढायला लागणार आहेत. ही आमची सगळी मंडळी 15-16 मंडळी सगळी 3-4 गाड्या दर मजल करत आमची सगळी मंडळी चाललेली आहे किल्ल्यांवरती चढतात. आमचा वाघ 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 चढण लागले थोडी चढण आणि जंगलातून प्रवास चालू झाला आमचा. बघूया किती वेळ लागतोय तो. 8:20 ला सुरुवात केलेली आहे चढायला. ए चिल्ली पहिला इकडे कर. हाय करा रे तेजो. तेजो हाय कर. सारांश वंडर ट्रेकर आयला आमचा छोट बाळ आहे आमचे. रात्री कुत्र्याने मोठा घेऊन गेला. 2 कुत्र्याने वाघाची शिकार केली. कुत्र्याने वाघाची शिकार केली. एकाने तो पंजाब मारला आणि एकाने हाताचा लचका वाघ जिवंत आहे. तरी पण वाघ आज सकाळी ट्रेक 4 वाजता उठून ट्रेक लावला आहे. पण नामुष्की आहे ना, कुत्र्याने मारलं वाघाला. दिस इज स्ट्रेंज. पण बघा आपण ट्रेकला येऊ शकतो सकाळी. रात्री एवढी मारामारी होऊन रात्री 12 वाजता डॉक्टरला उठून डॉक्टरला शिव्या देऊन तो राणे घरी झोपलेला. काठी घे ना. पहिला थांबा आमचा गंभीरगडाच्या वाटेवरचा. हे सगळे चिवताई चाव म्याव सगळे बसले आहेत. पहिला खाणार तेवढं द्या. पहिला खाणार आहे बघा नाश्ता. घे 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 रॅच घे. राहू दे. मस्त मस्त नाश्ता रॅच धर. नाश्ता चालू झालेला आमचा. कोण सानवी? आली होती पहिल्या ट्रॅक मध्ये. एका टप्प्यावर बोरीचं झाड भेटलंय. आहेत बोरं खाली पडलेली. बोरं खातात आमची. भेटली का रे बोरा? भेटली. लावून ये लवकर. चला समोर दिसतोय गंभीरगड.
काय किल्ल्याच्या तटबंदीची सुरुवात आता झालेली आहे. समोर दिसते ही गंभीरगडची तटबंदी. काही ठिकाणी कोसळलेली आहे, पण ह्या ठिकाणी तटबंदी अजूनही शाबूत आहे थोडी. फॉरेस्टची चौकी आहे वरती. इथे फॉरेस्टची जागा हे म्हणजे पोरं चढले आहेत. इकडे बघा रे, रेंज इकडे बघ. हे तू नको जा वरती. समोर दिसतोय तो किल्ला आहे गंभीरगड. तटबंदी किल्ल्याची इथून सुरुवात झालेली आहे. काही भाग कोसळलेला दिसतो आपल्याला तटबंदीचा. हे आमची बघा, ही सगळी चिल्ली पिल्ली कुठं पण धावतात आहेत. सारांश कुठे धावतो तू? गंभीरगडावरती आपण ज्या वेळेला पहिल्या दरवाज्यात येतो त्यावेळेला तटबंदी बघितली, आणि त्यानंतर हे वरती आपल्याला वाड्यांचे अवशेष दिसतात आहेत. दर्शन भाऊ, इथे वाड्यांचे अवशेष आहेत. इथे चालत आल्यावरती ना खालून इथं थोडं चुकायला होतं. त्यानंतर तुम्ही सरळ राईट साईडला वळून या खिंडीतून असं वरती जायचं आहे. या खिंडीतूनच रस्ता वरती आहे. सरळ जायचं वरती गंभीरगडच्या इथे आपल्याला पोहोचवते ही खिंड. इकडून या वरती, या पटकन. आम्ही आता किल्ल्याच्या वरती पोचलो, ऑलमोस्ट पोचलो आम्ही आता. आणि समजून येत नाही, हे खांब टाका आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघा खांब टाका. हे इथून असं वरती चढून हा रॅश चढल्यावरती इकडे. येस, साईडला बस. चढला इथे सगळे येतात आहेत. आणि एक खांब टाका. इथे काय आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. सतीशबाई हे बघ पाण्याचं टाकं आहे इथे. इथे पण आहे. ऑलमोस्ट पोचलोय आम्ही आता किल्ल्याच्या दरवाज्यात. दोन तासाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर थांबत आलो आम्ही. एवढी काय घाई नाही केली. मस्त बसत मजाक मस्ती करत खात पीत दुसऱ्या दरवाजाच्या पाशी आम्ही आता पोहोचलोय. रॅन्स आमचा चष्मा लावून हिरो दिसतोय. रॅन्स इकडे बघ. आणि एक पाण्याची टाकी आहे इथे दरवाजाच्या इथेच आहे. खूप सारे पर्यटक येतात या किल्ल्यावरती. बाहेरचे अवशेष असे काहीच नाहीत. 4 पाण्याच्या टाक्या, झेंड्याचा बुरुज, एवढंच. आणि लोकांनी केलेली घाण, खूप घाण आहे. बेकार हालत केलेली आहे किल्ल्यावरती. हे बघ घाण केलेली आहे. मंदिर आहे इथे. गडदेवताचं मंदिर. हर हर महादेव. देवीची पुरातन मूर्ती पाहायला मिळते आपल्याला इथे. मित्र, आम्ही येऊन इथं अर्धा 1 तास झाला. वरती येऊन आम्ही मस्तपैकी थोडा एन्जॉय करत होतो, बघत होतो सिनरी वगैरे, फोटो वगैरे काढले. त्यानंतर आमचा एक माणूस हमेशा म्हणजे तो चालतो म्हणजे आपल्या ह्याच्यावरती चालतो, तालात, सुरात. पण माणूस येणार म्हणजे येणार वरती. हा माणूस आहे सागर भाऊ. आई शप्प, खरंच ह्या माणसाला खूप मानलं पाहिजे.
भले तुम्ही किती जा, तुम्ही किती स्पीडनी चढा, मी वरती येणार म्हणजे येणार. नाद भाई, केला पण वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण येणार. मी पुन्हा येईन नाही, मी मागून येईन, मी मागून येईन, मी पण येणार. मागून येईन, पण येणार. येणार. बरोबर आहे. मित्र, गंभीरगड फिरताना अशी लक्षात येते की म्हणजे जेव्हा आम्ही खालून चालत आलो त्यावेळेला गावकऱ्यांनी गंभीरगडाविषयी काही वक्तव्य केली होती की गावकरी असे सांगतात की म्हणजे ही लोककथा असू शकते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही एक अफवा पसरलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली, जेव्हा सुरत बेसुरत करून टाकली, त्यावेळेला परतीच्या प्रवासादरम्यान हा रूट महाराजांचा रस्ता हा गंभीरगडाच्या जवळून होता. आणि ज्या वेळेला महाराज गंभीरगडाच्या इथे आले ना, त्यावेळेला महाराजांच्या खबऱ्यांकडून त्यांना माहिती मिळाली की शत्रू आता मागावरती आहे. मग त्यावेळेला महाराजांनी घोड्यांवरून, खेचरांवरून, बैलावरून जी संपत्ती आणली होती, जी सुरत लुटून आणली होती, दुसऱ्यांदा सुरतीची बेसुरत करून टाकली होती महाराजांनी. आणि त्यावेळेला एवढा सगळा खजिना आता ठेवायचा कुठे? काही खजिना महाराजांनी त्यावेळेला या गंभीरगडावरती ठेवला अशी अफवा त्या आहे. म्हणजे महाराजांनी ठेवला की नाही ठेवला हे माहीत नाही, नक्की कोणाला माहीत नाही, पण लोक सांगतात की महाराजांनी इथे खजिना ठेवला, त्यामुळे महाराजांना चटकन वेगाने हालचाल करता येईल आणि आपल्याला पुढे रायगडाला पोचता येईल असं गावातले लोक सांगतात. त्यामुळे इथे त्यामुळे महाराज ह्या धोकादायक परिस्थितीमधून निघाले आणि पुढे महाराज गंभीरगडावरती ती संपत्ती न्यायला आली नाहीत. आणि गावकरी सांगतात की इथे या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आत्तापर्यंत खूप लोकांनी प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न हे अयशस्वीच झाले. मित्रांनो, स्वराज्याचा राजा होता तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. ते इथे नको तिथे ही आपली संपत्ती ठेवणार नाही, आणि जरी ठेवली असती तर त्यांनी ती येऊन घेऊन गेली असते. शत्रूला गुंगारा देण्यासाठी महाराजांची ही चाल होती की जेणेकरून शत्रू त्या गडावरती जाईल आणि त्या गडाला वेढा देऊन ती संपत्ती परत मिळवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून पुढचा रस्ता माझा सुखकर व्हावा, म्हणजे रायगडकडे प्रस्थान करण्याचा रस्ता हा माझा सुखकर व्हावा. त्यामुळे तेवढा वेळ मला रायगडला मिळेल, म्हणून शत्रूला गुंगारा देण्यासाठी ही महाराजांनी अफवा पसरलेली असावी अशी वाटते. गंभीरगडाच्या या टोकाला आता मागच्या टोकाला आता आम्ही आलो. इकडे एक देवीचं मंदिर. हा, इथून वरती आम्ही होतो. इथे वरती नका जाऊ, तिकडे गौरी खाली या. किल्ला तर आम्ही उतरायला घेतलोय. गंभीरगड उतरताना पाय सांभाळून उतरावं लागतं. खूप सारे लोक इथं सिल्वासावरून येतात. सिल्वासा जवळ आहे ते, गुजरात वगैरे, आणि खूप घाण कचरा करतात. खूप लोकांच्या पार्ट्या होतात तिथे, खूप घाण कचरा करतात. ते आपल्याला पाण्याचं टाक बघायला मिळते. पाण्याचं टाक हे बघा, लोकांनी किती घाण करून टाकले ते सगळे. हा, आता आपण आहोत गंभीरगडाच्या पायथ्याशी, आणि गंभीरगडाच्या पायथ्याशी आपले वनरक्षक, वनसेवक. नाव काय तुमचं? रामदास गोविंद माढा, रहंदारी विहाली पाटील पाडा. रामदास गोविंद माढा पाटील पाडाचे आहेत, आणि हे इकडे वरती राहतात, या जंगलाची सेवा करतात. आणि शिवकालीन हे तोफगोळे हे कधी भेटलेले आहेत काका? कधीच भेटलेले 3 वर्षापूर्वी. हा, 3 वर्ष व्हायला आली. कसे काय पण? ते असे बेली खंताने. कुठे वरती? नाही, इथेच. इथे तुमच्या इथे? हा, तिथे
असे बेली खणताने हा असा खरडा करत होतो ते खरड्यात भेटले. हो का? एका करता 2 भेटले, 2 करता 3 भेटले, 3 करता जास्त भेटले. म्हणजे ती फेकून द्यायची थोडी वस्तू आहे. नाही 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 ते खूप खूप म्हणजे खूप ही वस्तू आहे. म्हणजे तोप गोळे ते शिवकालीन आहे, ते शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहे ते. ते काहीतरी त्यांनी बनवलंय, संपल्यानंतर ते बनवलं वाटतं. नाही म्हणाले जवळ 100 एक गोळे आहेत. ये 245 आहेत. 245 गोळे बाबा. मित्रांनो, नक्कीच तुम्ही गंभीरगडावरती आल्यानंतर ह्या नामदेव बाबांच्या नामदेव बाबा ना रामदास बाबांच्या इथे भेट द्या आणि हे गोळे बघा तुम्ही. तोप गोळे, ते तोप गोळे नक्की बघा तुम्ही. जस्ट आम्ही आता वरतून खाली पोहोचलोय बेस विलेजला, पाटील पाड्यामध्ये. आमचे ट्रेकर सगळे थकलेले आहेत, सकाळपासून चालतात आहेत. हा माणूस 2 तासानंतर आला. हा माणूस ना 2 तासानंतर आला, सगळे पोचल्यानंतर, तरी पण थकलेला नाही. पण आता उतरताना पहिला आला. अरे भाई आमचा वाघ. हा 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 कसं वाटलं? अरे तोंडाने सांग ना. पाणी पिणे सांग. शान नको, म्हशीचं शान की बैलाचं शान? गय त्याची कसं वाटला? एकदम मस्त, ट्रेक कसा होता? चांगला चांगला मजा. जरा एक्सप्लेन करून सांग. चांगला होता. तरी पण आजचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओय महाराज, चला बॅग घ्या, चला निघा.